गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर ॲज युजल माझी मॉर्निंग शिफ्ट अजून चालू आहे. अजून 2 दिवस म्हणजे माझी मॉर्निंग शिफ्ट चालू असताना मी सकाळी तांदळाची भाकरी बनवली पाण्यावरची टिफिनला फटाफट. कारण की प्रत्येकला पण माझ्यापेक्षा चपातीपेक्षा जास्त भाकरी आवडते, आम्ही ते जास्त प्रेफर करतो. त्याच्यानंतर मी भेंडीची भाजी बनवली होती, ते पण लसूण आणि मिरचीवर बनवते. थोडंसं हळद आणि मिरची पावडर टाकले होते, बस. बाकी काय जास्त टाकलं नव्हतं. त्याच्यानंतर मी ही दुधाची साई अशी स्टोअर करून ठेवते तुपासाठी. मी जास्त तूप लागलं तरच बाहेरून आणते, अदरवाईज मी घरी तूप बनवते. दुधाच्या साईमध्ये दही पण टाकून ठेवा, मग तूप निघायला जास्त त्रास होत नाही. त्याच्यानंतर मी फटाफट असं टिफिन पॅक केलं होतं आणि माझं साईड बाय साईड ऑफिस पण चालू होतं. मी काय सांगू, माझी फार सकाळी गडबड होते, पण असू द्या, तेवढं तर चालतंच. त्याच्यानंतर मला चिनी मातीच्या कपापेक्षा स्टीलच्या कपात चहा प्यायला जास्त आवडतं. तुम्हाला पण आवडतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर वायफायचा इश्यू झाला म्हणून सागर दादाला होता वायफाय नेट करायला. ते झाल्यानंतर मग बटाट्याची भाजी संध्याकाळी बनवायची, बिकॉज आज संकष्टी होती आणि चौथ काढायची होती. म्हणून फटाफट मी लॉग ऑफ केलं. 5:30 वाजले मला. 5-5:30ला लॉग ऑफ केलं. थोडंसं फ्रेश झाले, चहा पिले आणि त्याच्यानंतर फटाफट मी जेवण बनवायला स्टार्ट केलं. बिकॉज 9:50 हे होतं चौथीचं मुहूर्त, तर त्याच्या आधी सगळं रेडी करायचं होतं. आणि आज स्पेशली मोदक पण बनवायचे होते. बघू, आज मी फर्स्ट टाईम एकटी अशी मोदक बनवणार होते, विदाऊट कोणाची मदत. म्हणजे माझ्या मम्मीची मदत नव्हती घेणार होते. आणि माझ्यापेक्षा किरण आमची आणि मम्मी जास्त छान बनवते, पण तरी पण मी आज ट्राय करते. मे बी माझ्याकडून पण छानच होईल मोदक. सो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले. तुम्हाला कमी स्पायसी आवडत असेल ना, तुम्ही कमी स्पायसी टाका. मी थोडासा हिंग पण टाकला. हिंग टाकल्याला पण चांगलं असतं, भाजी जरा छान भाजी होते मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये वटाणा, आणि मी बटाटा ऑलरेडी कट करून ठेवलं होतं. थोडंच बनवणार ते, जास्त बल्कमध्ये नाही बनवत मी, नाहीतर मग ते शिळं राहिलं की मग प्रॉब्लेम होतो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. आणि ना माझ्याकडे भरपूर साऱ्या साड्या आल्या आहेत, मला खूप मांडवाच्या पण साड्या आल्या आहेत. तर मी ना एक दिवशी विचार करते की त्याच्यावर असे व्हिडिओ काढावी आणि तुम्हाला दाखवा. तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान छान साड्या आहेत. आणि स्पेशली मी पण आता खूप मस्त मस्त साड्या घेतलेल्या आहेत, त्या पण दाखवते. मी आता एक मांडवाची घेतलेली, ती पण म्हणजे थाटमध्ये घ्यावीच लागते जर घरातलं असेल. आमच्या कामेशचं लग्न आहे लवकरच. त्याच्यानंतर वटाणा आणि बटाट्याची भाजी मी वटाणा आणि बटाटा त्याच्यात टाकला होता, ते शिजवून घेतलं. कोथिंबीर टाकून मग झाकण ठेवलं शिजायला, वटाणा आणि बटाटा. त्याच्यानंतर मी फटाफट चपात्या बनवल्या. त्याच्यात फटाफट मोदक बनवले. आहे ना माझ्या आईंचं, म्हणजे आमच्या आईंचं मोदकाचं भांडं एकदम जुनं आहे, पूर्वीच्या काळीचं आहे, म्हणजे प्रतीच्या मम्मीचं आहे. त्याच्यानंतर मी दिवा पण बनवला होता छान असा, मस्त पीठ उरलं होतं, सो त्याचा दिवा बनवला आणि चौथचं रेडी केलं होतं. आणि मोदक पण रेडी झाले होते, नैवेद्य पण देवांना दाखवला होता छानपैकी. मी करंजी पण बनवली होती. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.